आहे माझी रिअल एंगेजमेंट ब्राईड आणि मी कशा पद्धतीने एंगेजमेंट मेकअप करते चला तर दाखवते. सगळ्यात आधी स्किन ऑइली असल्यामुळे वॉटर बेस मॉइश्चरायझर लावलं आहे. त्यानंतर पोर प्रायमर लावून घेतलेला आहे आणि कलर करेक्टिंगसाठी मी यूज केलेला आहे हुडाचा शेड मँगो. करेक्टिंग झाल्यानंतर बेसमध्ये आज यूज करणार आहे मी नार्सचं फाउंडेशन. शेड आहे पंजाब. फुल कव्हरेज फाउंडेशन आहे, खूप छान बसतं. त्यानंतर फॅन्टी ब्युटीच्या ट्रफल शेडनी मी करून घेतलेली आहे क्रीम कॉन्टोरिंग आणि त्यानंतर मी लॉरा मर्सिर पावडरनी पूर्ण बेसला लॉक करून झाल्यानंतर आज आय मेकअपमध्ये थोडासा हॅलो आईज इफेक्ट करते आणि स्किन काजळ लावते, त्यामुळे डोळे छान असे टप्पोरे आणि मोठे दिसतात. चला मस्तपैकी डोळ्याचं फिनिशिंग बनवण्यासाठी आयलायनर यूज करून घेऊया. आय मेकअप ही माझ्या मेकअपमधली सगळ्यात मेन USP आहे आणि आयब्रो डिफायनिंग करून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आय मेकअप किती सुंदर आणि डोळे किती बोलके वाटत आहेत ना. चला लिपस्टिकमध्ये मी फॅन्टी ब्युटीचा शेड यूज केलेला आहे अनकफ्ड. हा खूप सुंदर असा शेड आहे आणि ग्लॉस पण आपण फॅन्टी ब्युटीचंच ॲड करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता नार्सचं छान असं ब्लशर ॲड केल्यानंतर माझी एंगेजमेंट ब्राईड किती क्यूट दिसते आहे ना. दाखवते तुम्हाला तिचा फायनल लुक. बघा हिची स्किन टेक्स्चरी होती, पिंपल प्रॉब्लेम्स होते आणि ऑइली स्किन होती, तरीही टेक्स्चरी स्किनवर इतक्या सुंदर पद्धतीने नॅचरल तुम्ही कसा एंगेजमेंट मेकअप क्रिएट करू शकता हा मी दाखवला आहे. तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका.